नमस्कार. मी प्राध्यापक विठ्ठल दहिफळे. विद्यार्थी मित्र, BA द्वितीय वर्षामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या तृतीय सत्रामध्ये आपल्या अभ्यासक्रमासाठी एकूण 2 पेपर असणार आहेत. यापैकी पेपर 5वा आणि पेपर 6वा. पेपर 5वा हा इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स हा आहे आणि पेपर 6वा इंटरनॅशनल रिलेशन्स हा आहे. अर्थात मराठीमध्ये त्याला आपण आंतरराष्ट्रीय संबंध असं म्हणतो. या सत्रामध्ये हा पेपर आपल्याला अभ्यासायचा आहे. आपल्याला कल्पना असेल की राज्यशास्त्र ही जी विद्याशाखा आहे ही फार मोठी विस्तृत अशी विद्याशाखा आहे. या विद्याशाखेला जर उपमा द्यायची म्हटलं तर वटवृक्षाची उपमा आपण देऊ शकतो. वडाच्या झाडाला अनेक फांद्या असतात. वेगळ्या फांद्यांनी मिळून मोठा विशाल असा वृक्ष तयार झालेला असतो. त्याप्रमाणे राज्यशास्त्र ही विद्याशाखा देखील अनेक शाखा आणि उपशाखा यांनी मिळून तयार झालेली आहे. जसं की राजकीय सिद्धांत, राजकीय तत्वज्ञान, आंतरराष्ट्रीय संबंध, लोकप्रशासन, राजकीय विचार प्रणाली, अशा वेगवेगळ्या राज्यशास्त्राच्या भिन्न भिन्न शाखा आहेत. या सर्व शाखांनी मिळून राज्यशास्त्र ही एक स्वतंत्र अशी विद्याशाखा तयार झालेली आहे. आपल्या अभ्यासक्रमासाठी जो विषय आहे आंतरराष्ट्रीय संबंध नावाचा, ही राज्यशास्त्राचीच एक उपशाखा आहे. तेव्हा चला तर या उपशाखेचा आपण परिचय करून घेऊया. या संपूर्ण सत्रामध्ये देशोदेशीच्या घडामोडींचा अभ्यास करण्याची संधी यावर्षी आपल्याला मिळणार आहे. सर्वप्रथम आपण चर्चा करूया या विषयाची एकूण रूपरेषा काय आहे, आपला अभ्यासक्रम काय आहे. प्रत्येक प्रकरण वाईज आता आपण चर्चेकडे वळूया. हा आपला अभ्यासक्रम आहे. एकूण 4 प्रकरण आपल्या अभ्यासासाठी आहेत. प्रत्येक प्रकरणावर काय येतं त्याची चर्चा मी आता आपल्याशी करणार आहे. आपल्या समोर स्क्रीनवरती दिसतंय. पहिलं प्रकरण हे आंतरराष्ट्रीय संबंध या ज्ञानशाखेची रूपरेषा करून देणारं पहिलं प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याख्या, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विकासाचे विभिन्न टप्पे, आंतरराष्ट्रीय संबंधाचं बदलतं स्वरूप आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यासाचा विषय ज्याला आपण व्याप्ती असं म्हणतो, तसेच या अभ्यासाचं एकूण महत्व काय आहे, हे आपलं पहिलं प्रकरण असणार आहे. या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ, स्वरूप आणि महत्व या बाबीवरती आपल्याला प्रकाश टाकायचा. दुसरं प्रकरण हे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे महत्वपूर्ण 3 दृष्टिकोन आपण अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा ऐतिहासिक दृष्टिकोन,
त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला आहे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा निर्णय निर्मिती दृष्टिकोन, त्यालाच निर्णयग्राही दृष्टिकोन असं देखील म्हणतात. आणि शेवटी आपल्या अभ्यासक्रमासाठी आहे खेळ सिद्धांत, ज्याला आपण गेम थिअरी या नावाने इंग्रजीमध्ये ओळखतो. अर्थात ही जी दोन्ही प्रकरणं आहेत, या दोन्ही प्रकरणामध्ये विद्याशाखेचा एकूण परिचय, एकूण स्वरूप आपल्या लक्षात येईल. पहिलं प्रकरण हे आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय याला वाहिलेलं असणार आहे, आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये या विद्याशाखेचा अभ्यास कसा करावा या संदर्भात महत्वाच्या पद्धती कोणत्या आहेत, त्यापैकी ठळक ठळक अध्ययन पद्धती आपल्या अभ्यासक्रमासाठी आहेत. अर्थात ह्या दोन्ही प्रकरणावर विशेष आपल्याला या सत्रामध्ये लक्ष द्यायचं. तुम्हाला मी म्हणालो की आंतरराष्ट्रीय संबंध ही राज्यशास्त्राची काय आहे, एक उपशाखा आहे. अलीकडच्या काळामध्ये विशेषत्वाने 20व्या शतकापासून म्हणायला हरकत नाही, राज्यांच्या संबंधाचा अभ्यास राज्यशास्त्राच्या अंतर्गत केला जाऊ लागला आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपण देशोदेशींच्या राजनैतिक, आर्थिक, व्यापार विषयक संबंधांचा अभ्यास करणार नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या राष्ट्रीय हितसंबंधाची पूर्तता कशी करावी हे कळणार नाही. आणि म्हणून राज्यशास्त्राच्या अंतर्गत हा विषय आपल्या अभ्यासक्रमासाठी ठेवलेला आहे. काय हेतू आहे हा विषय आपल्या अभ्यासक्रमासाठी ठेवण्याकरिता? अर्थात उघड आहे की राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याला देशोदेशीच्या संबंधाचा अभ्यास करता यावा. अन्य देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय चाललंय, भारतामध्ये काय चाललंय, भारताचे इतर देशाशी कशा स्वरूपाचे संबंध आहेत, याचा अभ्यास करण्याची संधी आपल्याला या विषयाच्या निमित्ताने मिळणार आहे. पुढचं प्रकरण हे राष्ट्रीय हितसंबंधावर आधारित आहे. प्रत्येक देशाचे स्वतःचे हितसंबंध असतात. तसं व्यक्तीला स्वतःचे हितसंबंध असतात, समूहाला स्वतःचे हितसंबंध असतात, तसं राष्ट्राला देखील स्वतःचे हितसंबंध असतात. हितसंबंधाचे दोन प्रकार आपल्याला पाळता येऊ शकतील, ज्याला प्राथमिक हितसंबंध असं म्हणतात आणि द्वितीयक हितसंबंध. अर्थात प्रत्येक राष्ट्राचे प्राथमिक हितसंबंध हे त्याच्या सुरक्षिततेशी निगडीत असतात. प्राथमिक हितसंबंधाच्या बाबतीमध्ये कोणताही देश तडजोड करू शकत नाही. काही हितसंबंध हे दीर्घकालीन असतात, तर काही हितसंबंध हे तात्कालिक स्वरूपाचे असतात. या प्रकरणाचा विस्ताराने अभ्यास करत असताना आपण राष्ट्रीय हित नेमकं कशाला म्हणायचं, त्याची व्याख्या काय आहे, त्याचा अभ्यास करणार आहोत. राष्ट्रीय हितसंबंधाचं एकूण स्वरूप काय, राष्ट्रीय हितसंबंधाचे प्रकार काय पडतात, त्यावरती आपल्याला प्रकाश टाकायचा. आणि शेवटी राष्ट्रीय हितसंबंधाची काही ठळक वैशिष्ट्ये आणि काही घटक आहेत का, याची चर्चा आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. शेवटचं प्रकरण हे राष्ट्रसत्तेवरती बेतलेलं आहे. प्रत्येक देश शक्तिशाली होण्याचा प्रयत्न करत असतो. राष्ट्रसत्तेच्या आधारे राष्ट्रराज्यांचं वर्गीकरण करायचं म्हटलं तर साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की काही मोजके देश असे असतात की जे अत्यंत बलवान असतात, सामर्थ्यवान असतात,
उदाहरणामध्ये अमेरिका आहे, पूर्वाश्रमीचा सोव्हिएट रशिया, आताचा रशिया, युरोपातली काही राष्ट्रराज्य आहेत जसे की फ्रान्स आहे, जर्मनी आहे, ग्रेट ब्रिटन आहे, जापान आहे, चीन आहे. या सुपर पॉवर म्हणून आपण त्यांना ओळखतो. शक्तिशाली राष्ट्रे, महासत्ता. काही राष्ट्रे विकसनशील असतात, जसे की भारत आहे, दक्षिण आफ्रिका आहे, ब्राझील आहे, कॅनडा आहे. ही राष्ट्रे विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करत आहेत. काही राष्ट्रराज्य सत्ता सामर्थ्याच्या बाबतीमध्ये अगदी बेताची असतात, दुर्बल असतात. अशा देशांना आपण मागासलेली राष्ट्रराज्य असं म्हणतो. बहुतांश काही आशियन राष्ट्रराज्य आणि काही आफ्रिकन देश आजही मागासलेले आहेत. तर प्रत्येक देश सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो, आहे ती सत्ता टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. किंबहुना शक्तिशाली राष्ट्रे आपल्या सामर्थ्याचं प्रदर्शन मांडित असतात. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना राष्ट्रसत्ता नेमकी कोणत्या घटकाच्या आधारे निर्धारित होत असते, राष्ट्रसत्ता म्हणजे नेमकं काय, राष्ट्रसत्तेचे काय प्रकार पडतात, त्याची ठळक काही वैशिष्ट्ये आहेत का, राष्ट्रसत्ता निर्धारित करणारे काही घटक आहेत का, आणि राष्ट्रसत्तेच्या मर्यादा काय आहेत, याचा साकल्याने विचार या चौथ्या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. अशा प्रकारे हे प्रकरण असणार आहे. पुढचं प्रकरण अर्थात शेवटचं प्रकरण जे आहे ते सत्ता संतुलन किंवा सत्ता समतोल या नावानं आपण त्याला ओळखतो. बॅलन्स ऑफ पॉवर असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणावं. अर्थात हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये राष्ट्रसत्तेला नियंत्रित करण्यासाठी जी साधनं आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये योजली जातात त्यापैकी सत्ता समतोल हे एक साधन आहे. इथं सत्तेचा समतोल साधायचा प्रयत्न केला जातो. आपल्याला माहिती आहे की जेव्हा सत्ता असंतुलित होते, बॅलन्स सत्तेचा ढळायला लागतो, तेव्हा काही देशाचे राष्ट्रीय हितसंबंध धोक्यात येतात. अशी स्थिती जगामध्ये येऊ नये, सत्तेचा एक प्रकारे समतोल साधला जावा म्हणून बलाढ्य राष्ट्र वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्नशील असतात. त्याकरता जे खटाटोप केला जातो त्याला सत्ता समतोल असं म्हणावं. सत्तेचा समतोल बिघडला की आंतरराष्ट्रीय राजकारणाची गणिते बदलतात. सत्ता नियंत्रित करणार एक साधन म्हणून ह्या प्रकरणाचा आपल्याला विचार करायचा. काय आहे या प्रकरणामध्ये? ह्या प्रकरणामध्ये आपण आरंभी सत्ता समतोल कशाला म्हणायचं त्याचा अर्थ आणि व्याख्या अभ्यासणार आहोत. सत्ता संतुलनाची काही ठळक वैशिष्ट्य दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण अभ्यासू, त्याचे प्रकार, टाइप्स, आणि सत्तेचा समतोल कसा साधला जातो, त्याचे टेक्निक्स काय आहेत, तंत्र काय आहेत, मार्ग काय आहेत, साधने काय आहेत, याचा विचार करून झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये सत्ता समतोलाचं महत्व काय आहे, सिग्निफिकन्स काय आहे, याचा विचार आपल्याला करायचा आहे. अशा प्रकारे सत्ता संतुलन नावाचं हे प्रकरण आपल्या अभ्यासक्रमासाठी असेल. या संदर्भात काही पुस्तकं मी आपल्याला सूचित करतो, जरूर ही पुस्तकं आपण वाचली पाहिजे. मराठीमध्ये वसंत रायपूरकर यांनी आंतरराष्ट्रीय संबंध नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे.
मंगेश प्रकाशन नागपूर यांनी ते प्रकाशित केले. हे आपण पुस्तक वाचू शकता. शैलेंद्र देवळणकरांची देखील आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भात महत्वपूर्ण काही पुस्तकं आहेत. विद्या बुक पब्लिशर औरंगाबाद यांनी ते प्रकाशित केले. हे पुस्तक आपण वाचू शकता. लोटे राज यांचंही एक पुस्तक आंतरराष्ट्रीय संबंध या नावानं आहे. पिंपळापूर्वी पब्लिशर्स नागपूर यांनी ते प्रकाशित केले. ते आपण वाचू शकता. वराडकर रघुनंदन यांचा आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकारण या मथळ्याचं पुस्तक आहे. विद्या प्रकाशन नागपूर यांनी ते प्रकाशित केलंय. अशी काही पुस्तकं मी आपल्याला सुचवीन की जशी जशी आपल्याला उपलब्ध होतील तशी ती आपण ते वाचावीत. या तृतीय सत्रामध्ये परत आपलं एक मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अभ्यासक्रमाची दिशा काय आहे, त्याचं एकूण स्वरूप काय आहे, ही आपली पहिली तासिका या संदर्भामध्ये आपण घेतली. पुढच्या तासिकेमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचार आपण करू. अर्थ आणि स्वरूप यावरती पुढच्या तासिकेमध्ये आपल्याला प्रकाश टाकायचा. धन्यवाद.